हाँ बोल डार्लिंग। डार्लिंग काय डार्लिंग, ते वाट लागली माझी. अबे फिर क्या हुआ? काय झालं, काय झालं होतं? तू म्हणाला होता शनाया इकडे येणार नाही. ती आली होती इकडे. हो का? पण इकडे म्हणजे कुठे रे? इकडे इकडे म्हणजे फालतू प्रश्न विचारू नकोस हा. इकडे म्हणजे घरी. अच्छा अच्छा. पार घरात घुसली, राधिकाची माफी पण मागितली तिने. आणि मग? तू ऐकशील ना तर धक्का बसेल तुला. अरे सांग ना काय झालं? अरे राधिकाने तिला माफ केलं. अ, अ, अच्छा ठीक आहे ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? नो प्रॉब्लेम. अरे नो प्रॉब्लेम काय म्हणतोस केडी? आता ती इथेच राहणार ना. हा हे वाईट झालं. अरे तू दोन्ही बाजूनी बोलतोयस. नाही आधी मी विचार केला तेव्हा मला असं वाटलं की हे सगळं ठीक झालं, पण नंतर कळलं अरे नाही प्रॉब्लेम झाला ना यार. तू 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 तुझी फालतू बडबड आधी बंद करा. बघ ही शनाया आउट ऑफ कंट्रोल होत चालली. आता आता काय करायचं ते सांग मला. अरे मी तिला सांगितलं होतं तिथे जाऊन सॉरी म्हणू नकोस, पण नाही ऐकलं यार तिने. तू ना खूप लाडवून ठेवलाय गुरु तिला. हा बरोबर आहे, मीच लाडवून ठेवलंय खरं तिला. मग भोग आता कर्माची फळं. हा? म्हणजे आता आली या भोगाची तर काय करणार नाही का? सगळा वांदा झाला यार किडी. तिला इथून बाहेर काढायची चांगली संधी गेली हातातून. उगीच तुझ्या इथे आलो मी. इकडे असतो ना तर काहीतरी मॅनेज केलं असतं ना यार मी. अरे मैं तो बोलता हूँ ना जो होता है अच्छे के लिए होता है. काही प्रॉब्लेम नाही रे. यू डोंट वरी डार्लिंग, सब ठीक हो जाएगा. काही ठीक होणार नाहीये. अरे तुला माहितीये का राधिकाने शनायाला कसं माफ केलं ते? कसं कसं? तिला झाडू मारायला लावला, फरशी पुसायला लावली. आता झाडू पुसा काही शनायाचं काम आहे का? म्हणजे सरायाने झाडू पोछा सॉलिड. तुझी बायको सॉलिड आहे, एकदा भेटायला पाहिजे तिला. नाही तुला मस्करीच वाटते ना केडी. मजा येते तुला. पण तुझ्यामुळे आता मला त्या शनायाला मनवावं लागणार आहे. त्याचं काय? Useless. हॅलो. तर तुला तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही त्याला मी काय करू? ये हा. चला. हे बघ नेहा आली सुद्धा. अरे वा. ए चला चला चला, मंडळाचे सगळे सभासद जमलेत तर आता एक अनाउन्समेंट करायचे. हा गुप्ते. हो यावेळेच्या प्रसादाचं ठरवून टाकूयात आपण. अरे वाटून काय घ्यायचं, रोजचा सकाळचा प्रसाद मीच करत जाईल. मग संध्याकाळचं मी करते. अरे वा. अगं पण दुकानाच्या गडबडीत जमणार आहे का तुला? बाई जमत असेल तरच हो म्हण काय. उगीच देवाच्या बाबतीमध्ये हाय गाई नको. हो आई जमणार मला. कम नाही जमणार. काय झालं? काही नाही, नानीजी सांगत होत्या कसं कसा प्रसाद त्या करतील. म्हटलं संध्याकाळचं मी करेन. हो पण राधिका, या वेळची आरतीची जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवलेली आहे. तू आणि गुरुनाथ दोघांनीही सकाळ संध्याकाळची आरती करायची असं सर्वानुमते ठरलेलं आहे. हो हो तुम्हीच करायची. सुनबाई, तू आणि गुरुनाथ दोघे मिळूनच आरती करायची. चला माझंही अनुमोदन. ठरलं तर मग आजची आरती सुद्धा गुरुनाथ आणि राधिका वहिनीच करते. चालेल. पण गुरुनाथ आहे कुठे? ऐक ना, तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलं तर प्रॉब्लेम होईल बच्चा. तू ऐकून तर घे ना माझं. तुला तेच प्रॉब्लेम दिसतात फक्त. मला किती प्रॉब्लेम झाला ते काय विचारणार की नाही तू मला? मी काय सांगू? तुझ्या बायकोने मला इतकं काम करायला लावलंय. आज तुझं घर झाडलं, तुझं घर पुसलंय मी आज. हो बच्चा, पण त्याचा पण तो तुझा घाणेरडा मॉन्स्टर मुलगा. आय हेट एव्हरीवन इन दॅट हाऊस. बच्चा आता बासा चिडचिड नाही. जे झालं ते चांगलंच झालं ना. काय चांगलं झालं का? तुझा हात किती दुखतोय. हो ते हात दुखतोय, तू कामं केली त्याचा फायदाच झाला. राधिकाने कपूर सरांना सांगितलंय तुला माफ करायला. खरंच सांगितलं? हो सांगितलं? हो बच्चा, म्हणून तर म्हणतोय ना. Oh my God, हे किती भारी आहे. काय काय तू कुठे होता एवढ्या वेळाने? अगं ते सोड, पण ते आता आता तर ओकेस ना तू. आता शांत होशील ना? हो, पण माझे हात दाब. अगं आपण मला जरा हात दाब. एवढं काम केलं माहितीये. असं झालं बच्चा. ती बोर आहे, तू तिला बोल ना काहीतरी. जाऊ दे ना, आपला फायदा झाला ना. आपण कशाला टेन्शन घ्यायचं. आता सोसायटीत राजरोसपणे चालू झालं यांचं. लाच कोळून प्यायलाय परमेश्वरा. आता हे मी जाऊन नानांना सांगणारच.
बूट काढ बरं. हा चल ये. बाप्पाला नमस्कार कर. देवाला म्हणत चांगली बुद्धी दे. गणपती बाप्पा, तू विघ्नहर्ताय. सगळ्यांची दुःख तू दूर करतोस. सगळ्यांना चांगली बुद्धी देतोस. तसंच माझ्या घरावरचं, माझ्या संसारावरचं, माझ्या जवळच्या जीवाभावाच्या माणसांवरचं विघ्न तू दूर कर. सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना परत एकत्र आणण्यासाठी तूच मदत कर. जा प्रसाद घेणे याकडनं. नाही नाही मी अग्राने बस. रेवती अशा साड्या काऊन नाही घालत ग? नाना जरा बोलायचो. काय? नको तीच होत आहे नाना. तुम्ही ना महाजनी नेहमी कोड्यात बोलता. बोला ना काय ते. नाना और राधिका इकडे गणपतीला नमस्कार करतेय आणि तो गुरुनाथ तिकडे चमत्कार करतोय. काय? हो नाना, हो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आत्ता गुरुनाथ शनयाला भेटायला गेलाय. नक्की ना? हो नाना. हो देवाच्या समोर मी कशाला खोटं बोलेन नाना. नाही नाही तसं नाही महाजनी, पण नाही नाना, मी आत्ताच्या आत्ता राधिकाला सांगणार. नाही महाजनी आता काही सांगू नका. बरं बघा राधिकाकडे. तिच्या आनंदावर विरजण नको पडायला हो. जेव्हा कळायचं तेव्हा कळेलच ना. नाना हो जेव्हा तिला कळेल तेव्हा किती धक्का बसेल. तिचंच वाईट वाटतंय हो नाना. तिला कळल्यानंतर ती काय करून बसेल सांगता येत नाही नाना. नाही नाही महाजनी बघा, तिला काही होऊ द्यायचं नाही, पण आता काहीच सांगू नका तुम्ही. काय सणवार आहे, राधिकेला समजवू आपण हळूहळू. काय तसे आपण एकदा खोटे ठरलेलो आहोतच, त्यामुळे आता आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. ते बघा तेव्हा आता शांत राहा. देवाच्या मनात जे काही असेल चांगलंच होईल. फक्त इथे आला होता. हा किती क्यूट आहे ना तो. सॉरी म्हणायला आला होता. हो ना, खूप स्वीट. आणि मग तो सॉरी म्हणल्यावर तू त्याला लगेच माफ केलं असशील ना? ऑब्विसली आय नो ही लव्ह मी अ लॉट. येस येस, ही लव्ज यू लॉट. आणि म्हणूनच ना तो त्या राधिका आंटी सोबत गणपतीची आरती करणार. चल काहीतरी, असं काही नाहीये. गॅरी असं काही करणार नाही. तो असंच करणार आहे. आणि मुळात ना मला तुझे मुद्देच कळत नाहीयेत. म्हणजे त्या राधिका आंटींनी तुला वाटेल तसं राबवलंय, नाचवलंय, कामं करून घेतलीत. आणि देन ही कम्स आणि ही सेज ओनली अ सॉरी, जस्ट अ सॉरी. आणि तू त्याला म्हणजे बदल्यात तू फक्त माफ करून टाकलंस. थांब एक सेकंड थांब. हे सगळं सॉरी वगैरे बाजूला ठेव. तो मला आता सॉरी म्हणून खरंच तिच्यासोबत आरती करायला गेलाय. गॉड येस, तू जाऊन बघ स्वतः हवं तर. फाईन. नाही दॅट्स द केस, मी गॅरीला सोडणार नाहीये. गणपतीची आरती मीच करणार.